आपल्या सताड उघड्या नेत्रांनी ती त्या कौलारू घरात शिरणारा लहानसा कवडसा पाहत होती. मे महिन्यातली तप्त उन्हे तापमानात आता परमोच्च शिखरावर होते. ओसाड असलेल्या त्या कौलारू खोलीत ती मध्यभागी निजून होती. तिच्या बाजूलाच कवळशाचा लहानसा टिपका पडला होता. ते मूर्तीसारखे निश्चल होऊन पापणीही न लवता फक्त वर कोड्यांच्या जाड्यांनी घेराव घातलेल्या भिंतींना पाहत होती. खोलीत गर्द काळोख पसरला होता. ठिकठिकाणी छिद्रे दिसत होती. मुळातच गर्भश्रीमंत असलेली ती या सर्व प्रसंगामुळे तिच्या मनाचा कोंडमारा होत होता. 2 महिन्यापूर्वी असलेली तिची गुलाबाची काया आता पार बदलून गेली होती. चेहऱ्यावरील रेषा खोल गेल्या होत्या. तिचा स्वच्छ आकर्षक चेहरा घामाने डबडबला होता. हाताला मोठमोठाली फोडे आली होती. जागोजागी चटके बसून तळहात लालसर झाली होती. एवढ्यात दारावर एक थाप पडली. तशी ती हर्षोल्लासित झाली. तिला वाटलं तो आला असेल. तिने जराही वेळ न दवडता दरवाजा उघडला. बाहेर कोणी दारुड्या वासना गंध नजरेने तिला पाहत होता. तिच्या अंगाला सशाचा कंप सुटला. तिने लागोलाग दरवाजा बंद केला आणि कितीतरी वेळ तशीच एकटीच रडत होती. एका तासाने दार पुन्हा वाजलं. यावेळी तिला जाणवलं की तो आला आहे. त्याला सरळ चालणंही होत नव्हतं. तो घरचा एकुलता एक होता आणि अभ्यासातही अव्वल, म्हणून त्याने कधीही अंग मेहनतीचं काम केलं नव्हतं. पण आता पळून लग्न केल्यावर हे सर्व सोसावं लागतच होतं. काही वेळात दोघेही जेवायला बसली. त्याला पाठ भिंतीला टेकून बसायलाही त्रास होत होता. काय रे, फारच अंग मेहनतीचं काम केलंय का? ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. नाही ग, तो कृत्रिम हास्यानं फक्त एवढंच म्हणाला. तिचा हात जवळ घेत त्याने डोळे मोठे करून विचारले, तुझ्या हाताला एवढी फोडे कशी काय आली? अश्रूचा एक थेंबही बाहेर येऊ न देता ती म्हणाली, अरे मला अशी चुलीवर स्वयंपाक करायची सवय नाही ना. होईल सवय हळूहळू. त्या दोघांना एकमेकाचं प्रेम तर मिळालं होतं, परंतु गरिबीचे चटके त्यांना जोरदार चपराक लावत वास्तवाची अनुभूती करत होती.